छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर विरुद्ध मराठा असा वाद लावण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, यावर मला असं वाटते की तो प्लॅस्टिकचे पुतळे घेऊन मिरवणारा बाळू आवारे आणि पुतळे बसवले म्हणून त्याचं भांडवल करून मराठ्यांच्या विरोध गरळ ओकणारा लक्ष्मण हाके, या दोघांना पोलिसांनी चोपला पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्रातला जातीवाद कमी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जातीपातीचे दैवत आहेत आणि खेळोबा मंदिर हे सुद्धा सगळ्या जातीपातीचं आहे. ना शिवाजी महाराज एकट्या मराठ्यांचे आहेत, ना खेळोबा मंदिर केवळ धनगरांचं आहे. पण गैरसमज निर्माण करायचं, स्वतःची प्रसिद्धीसाठी महापुरुषांचा वापर करायचा, या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, सुज्ञ महाराष्ट्र आहे, शिकलेला महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. पण आज जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ती तुमच्या आमच्यासारख्या तरुणांना शोभा देणारी नाही. दिल्लीमध्ये मी काही दिवसापासून आहे. दिल्लीच्या प्रत्येक पक्षाचे नेते भेटले की विचारायला लागलेत, अरे क्या चल रहा है यार महाराष्ट्र में. महाराष्ट्र तुमचा हा देशाला दिशा देणार आहे. स्वातंत्र्यासाठी त्याग केलेले महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हे 3 प्रांत होते. पण आज सगळ्या देशाचं इंजिन असलेला, पुरोगामित्व असलेला, सगळ्या विचारांचं आदरस्थ स्थान असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आज कुठंतरी बदनामीकडे चाललाय आणि ही गोष्ट सहन करण्यासारखी अजिबात नाही. माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ असं सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे. कायदेशीर सगळ्या गोष्टी व्हाव्यात. कुणीही जातींच्या आडून आपले हेतू साध्य करू नयेत अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.